हैदराबाद गॅझेटियरनुसार नोंदी आढळतील त्या मराठा समाजातल्या अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी मुंबईत मोठं आंदोलन केलं होतं। त्यानंतर सरकारनं जीआर काढत ही मागणी मान्यही केली। आता ही मागणी मान्य झाल्यावर गेल्या 3 महिन्यात मराठवाड्यातील केवळ 98 अर्जदारांना ओबीसी प्रमाणपत्र मिळाली आहेत। 8 जिल्ह्यातून 594 अर्ज आलेत, पण त्यातील केवळ 98 अर्जदारांना प्रमाणपत्र प्राप्त झाली आहेत। टक्केवारीमध्ये बोलायचं झालं तर ही टक्केवारी केवळ 18% आहे। कुणबी कुणबी मराठा प्रमाणपत्रासाठी तालुकास्तरीय समितीकडे अर्ज सादर करावा लागणार होता। हा जीआर काढून 3 महिने झालेत। विशेष म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातून एकही प्रमाणपत्र देण्यात आलेलं नाहीये। सप्टेंबर 2025 ला जो काही शासन निर्णय शासनाने निर्गमित केला होता त्या अनुषंगाने आमच्याकडे 594 अर्ज प्राप्त झालेले आहेत। त्याच्यापैकी 98 उमेदवारांना त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत आणि इतर 489 अर्ज हे प्रलंबित आहेत। मात्र या कालावधीमध्ये जे काही आपल्या जुन्या शासन निर्णयाप्रमाणे जे काही आपल्याकडे प्रक्रिया सुरू होती त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्राप्त झालेल्या अर्जांच्या अनुषंगाने गुणबी प्रमाणपत्र दिलेलं आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ 2,65,000 पैकी 2,63,000 लोकांना ही प्रमाणपत्र ऑलरेडी इश्यू झालेली आहेत। दरम्यान याच संदर्भात जिल्हावार आकडेवारी नेमकं काय सांगते त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। संभाजीनगरमध्ये 14 अर्ज प्राप्त झाले, पण एकही प्रमाणपत्र दिलं गेलं नाही। परभणीमध्ये 445 अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी 47 अर्जांना मान्यता मिळाली। जालन्यामध्ये 78 अर्ज प्राप्त झाले, 8 अर्ज मान्य झाले। हिंगोलीमध्ये 5 अर्ज प्राप्त झाले, 3 अर्ज मान्य झाले। नांदेडमध्ये 5 अर्ज प्राप्त झाले आणि 5ही अर्ज मान्य झाले। बीडमध्ये 12 अर्ज प्राप्त झाले आणि 9 अर्ज मान्य झाले। लातूरमध्ये 12 अर्ज प्राप्त झाले, 9 अर्ज मान्य झाले। धाराशिवमध्ये 13 अर्ज प्राप्त झाले, 4 अर्ज मान्य झाले। आणि या सगळ्या संदर्भात अधिक संवाद साधूयात। मनोज जरांगे सध्या आपल्या सोबत आहेत। मनोज जरांगेजी नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। सगळ्यात पहिला प्रश्न हाच की संपूर्ण मराठवाडा आरक्षणात येईल अशी अपेक्षा आपल्याला होती, पण सध्याचं चित्र वास्तव काहीतरी वेगळं दिसतंय। जेवढी प्रमाणपत्र मिळायला हवी होती तेवढी मिळालेली नाहीयेत। काय कारण यामागे आपल्याला वाटतं? त्यांची जी दिरंगाई चालली ती स्पीड वाढवायला पाहिजे। जितक्या अर्ज आले मराठा समाजाने सुद्धा अर्ज दाखल केले पाहिजे, तरच आपल्याला कोणते प्रमाणपत्र मिळणार आहे। तर मग मिळणार कसं? एवढं होईल आज उद्याचं 4 दिवसात, महिन्यात, 15 दिवसात आपल्याला 100% मिळणार आहे। जीआरच नव्हता मराठा समाजाचा, तो हैदराबाद गॅझेटचा हा पहिला जीआर निघालेला आहे मराठी। त्यामुळे कुणी उगा गैरसमज पसरायची काही गरज नाही की इतकेच मिळाले तितकेच मिळाले। फक्त सरकारनं दिरंगाई, अधिकाऱ्यांनी मात्र दिरंगाई करायला नाही पाहिजे। अर्ज आल्याच्या नंतर ताबडतोब कुणबी प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे। लढाई मराठी लढून हातावरती चटणी भाकर खाऊन रक्त जाळून मराठा समाज लढाई जिंकलेला जीआर निघालाय। आता म्हणजे कसं काय असतं की आपला जमीन आता आपल्याला आलेली, आपला काय म्हणते त्याला रजिस्ट्री झालेली, आपला आता फेअर झालेला आहे, पण पडी की नीट करायला वेळ का लागाना, पण शेवटी नावावर झाली आपल्या, हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे। जमीन आमच्या नावावर झाली म्हणजे काय, गॅझेटियरचा जीआर निघाला हे आमच्यासाठी महत्वाचं आहे। जीआरला आता धक्का लागू शकत नाही। तुम्ही वर्षांना काढू शकता, 2 वर्षांना तुम्ही प्रमाणपत्र काढू शकता। जसं की 1994 ओबीसी समाजासाठी जीआर काढला 1994 ला, आज सुद्धा त्यांचे लोक अर्ज करून प्रमाणपत्र काढतील आज सुद्धा। त्यामुळे आता ही पिढ्याना फार चंद्रसूर्य असेपर्यंत आहे। एवढं मात्र खरं आहे की मराठा बांधवांनी अर्ज करणं खूप गरजेचं आहे। माझं मुख्यमंत्री साहेबांनाही सांगणं आहे आणि विखे पाटील साहेबांना सुद्धा सांगणं आहे की तुम्ही मराठा समाजाच्या हितासाठी जीआर काढलाय तर संबंधित अधिकाऱ्यांना तुम्ही तातडीचे आदेश द्या की ज्या नोंदी सापडल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या। म्हणजे शिंदे समितीच्या संदर्भात बोलतोय, शिंदे समितीला आदेश द्या की शिंदे समितीनं नोंदी शोधल्या पाहिजे ताबडतोब म्हणून, आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले त्याचे व्हॅलिडिटी द्या।
या सूचना मात्र मुख्यमंत्री साहेबांनी दिल्या पाहिजे. याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांनी विखे पाटील साहेबांनी आणखी एक सूचना द्यायला पाहिजे. हैदराबाद गॅझेटियरचा फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी आणि आपले विखे पाटील साहेबांनी GR काढलाय. तर हैदराबादच्या गॅझेटच्या GR प्रमाणे मराठ्यांना तातडीनं कुणबी प्रमाणपत्र अर्ज आले की द्या. नाही, तुमची तर मागणी आहे की अर्ज आले की तातडीनं कुणबी प्रमाणपत्र द्या, पण त्या अर्जांचीच संख्या कमी आहे. म्हणजे हैदराबाद गॅझेटियर आल्यानंतर असं वाटलं होतं की हजारोंच्या संख्येनं अर्ज येतील, प्रमाणपत्रांचं वाटप होईल, पण मुदलातच अर्ज कमी येत आहेत. त्याचं काय करायचं? नाही, मराठा समाजाला मी आव्हान करतोय आणि विनंती पण करतोय की बाबा लेकरा बाळाच्या आयुष्याच्या कल्याणासाठी अर्ज करा. काय होतंय ताई, आमचे खेड्यापाड्यातले गरीब लोक आहेत, हे काय गैरसमज नाहीये, काही गैरसमज पसरवत असतील, परंतु गरिबांना लवकर लक्षात येत नाहीये. माझ्या समाजाला लोकांनी सांगितलं पण नाहीये अधिकाऱ्यांनी की तुम्ही असा अर्ज करा, तसा करा. दुसरी गोष्ट याच्याच बरोबर सामान्य लोक असल्यामुळे त्यांना लवकर लक्षात येत नाहीये काय करायचं, कसा अर्ज करायचा. आणि दुसरी गोष्ट, गाव लेवलवरती ज्या समित्या गठीत करायचं ठरलेलं आहे त्या समित्या आणखी झालेल्या नाहीत. त्याच्यामुळे लोकांना अर्ज करायला कुठं जायचं, आपण तहसीलदारकडे जायचं, गाव लेवलवर जायचं का कलेक्टरांकडे का ADM कडे जायचं. आणि गेल्याच्या नंतर सुद्धा फडणवीस साहेबांना विशेष करून ABP माझाच्या माध्यमातून सांगतो की काही अधिकारी आम्हाला आदेशच नाहीयेत. असे तहसीलदार ADM काही म्हणतो मी तुम्हाला म्हणताय. त्यामुळे लोकांना मग कन्फ्युजन, आपण अर्ज द्यायचा कुठं. त्यामुळं फडणवीस साहेबांनी आणि विखे पाटील साहेबांनी सक्त आदेश काढायला पाहिजे. हैदराबाद गॅझेटियर प्रमाण जो गॅझेटियरचे पण या सगळ्यामध्ये मुद्दा असा आहे जरांगेजी की जेव्हा तुम्ही मुंबईमध्ये आंदोलन केलं होतं, तुम्हाला प्रचंड लोकांनी पाठिंबा दिलेला होता, हजारोंच्या संख्येनं समाज रस्त्यावरती उतरलेला होता, पण त्या प्रमाणात ज्या पद्धतीनं हालचाली व्हायला पाहिजेत त्या पद्धतीनं हालचाली होत नाहीयेत. त्यामुळे प्रमाणपत्र मिळवण्याचा हा जो सगळा लढा आहे तो कुठेतरी सैल झाला आहे, मवाळ झालाय. नाही, अजिबात नाही. मोकळवायचा काय समज येत आहे. अहो GR निघालाय. आमच्या भाषेत, ग्रामीण भाषेत सांगायचं ठरलं तर जमीन आहे, नुसती जमीन आहे फक्त, पण ते नावावरती नाही. तसं आमचं हैदराबाद गॅझेटियर आहे. मराठवाड्यातला मराठा हा सगळा कुणबी आहे, परंतु त्याचा GRच नव्हता. जमीन हे समजा एखादी ती जर आमच्या नावावर झाली तर ती आमची पक्की झाली, जरी ती पडीक असू द्या. आम्ही वर्षानं, 2 वर्षानं, 4 महिन्यात ती नक्की करू. नावावर झाल्यावर टेन्शन नाही. तसं हैदराबाद गॅझेटचा GR निघून मराठवाड्यातला सगळा मराठा गॅझेट प्रमाणे आरक्षणात जाणार आहे. परंतु मी सांगितलं तुम्हाला, मुख्यमंत्री साहेबांनी, विखे साहेबांनी आदेश करायला पाहिजे तातडीचे, सक्तीच्या अधिकाऱ्यांना. हैदराबाद गॅझेटचा GR आम्ही काढलाय, तुम्ही लोकांना सांगा, गावागावात अर्ज करा किंवा असा करा. माझ्या गरीब लोकांना नाही कळत लोक, आणि ज्याने अर्ज केला त्याला तातडीनं कुणबी प्रमाणपत्र द्या हे आदेश दिले पाहिजेत मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी, विखे साहेबांनी. दिरंगाई एखाद्या अधिकाऱ्यांनी करायची अच्छा, या नाही. सगळ्यामध्ये आणखी प्रश्न असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहेत. जर अर्ज मोठ्या प्रमाणावर मिळाले तर मराठा समाज मोठ्या प्रमाणानं OBC प्रवर्गामध्ये येईल, आणि OBC प्रवर्गामध्ये आल्यानंतर त्यांचा राजकारणातला प्रवेश सुद्धा सोपा होऊ शकतो आरक्षणाचा विचार केला तर. हा विचार सुद्धा का लक्षात घेतला जात नाहीये, तरीही अर्ज का कमी येतात? नाही, कमी अर्जाचं कारण सांगितलं मी ताई आता, की काही अधिकारी खूप अर्ज केलेत लोकांनी. एखाद्या रेकॉर्डला हे नसतील, काय कसे सांगितलेत मला माहित नाही. ही माहिती आयुक्त साहेबांनी कशी केली, काय केली मला नाही माहिती. की अर्ज लोकांनी केलेत आणि जे करायला अर्ज गेलेत तिथं अधिकारी म्हणतात नाही आम्हाला आदेशच नाही. उदाहरण सांगायचं ठरलं तर तुम्हाला नांदेडचं आणि लातूरचं उदाहरण देईल मी, की तिथल्या काही तहसीलदारांनी आणि अधिकाऱ्यांनी लोकांना अर्ज घेऊन गेल्यावर सांगितलं आम्हाला आदेशच नाहीत आणखी. आता आमचं सांगायचं जर ठरलं तर भोकरदन म्हणजे जालना जिल्ह्यातलं भोकरदन आणि घनसावंगी इथले सुद्धा अधिकारी म्हणले की आम्हाला आणखी आदेशच नाहीये. तुम्ही नांदेडचा उल्लेख केलात जरांगेजी, नांदेडचा उल्लेख केलात, पण नांदेडमध्ये जी आकडेवारी समोर आली आहे त्यानुसार सांगते की 5 अर्ज नांदेडमध्ये प्राप्त झाले आणि ते 5ही अर्ज मान्य झालेले आहेत. त्याबद्दल आम्ही कौतुक करतोय त्या अधिकाऱ्यांचं सुद्धा. परंतु हे सत्य की ज्यावेळेस लोक अर्ज गॅझेटच्या प्रमाणे घेऊन गेले, उदाहरणार्थ समान आडनाव असलेल्या लोकांना गॅझेटच्या GR नुसार द्यायचं, तर मग आता उदाहरणार्थ मराठवाड्यात जे समान आडनाव असतील सारखे, त्यांनी शपथपत्रावरती जर दिलं ते सरकारकडून आदेश नाही. हे पण सत्य, याच्यावर सुद्धा विखे साहेबांनी लक्ष द्यायला पाहिजे, फडणवीस साहेबांनी सुद्धा लक्ष द्यायला. म्हणून ते अर्ज कमी होत आहे. तुम्ही अगोदर एक काम करा, लवकरात लवकर
मुख्यमंत्र्यांनी आणि विखे साहेबांनी गाव लेवलच्या ज्या समित्या ठरल्या त्या समित्या लवकर गठीत करा. हम्म. तुम्ही प्रत्येक गावातल्या समित्या एकदा गठीत केल्या ना, लोक आपण आपल्या गावात अर्ज द्यायची. हम्म. अच्छा, ही मग बघा तुम्ही आकडेवारी आकडा ज्यांनी कसा समोर आणली आहे ते आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि त्यांनाही आपल्याशी संवाद साधायचे, प्रश्न विचारायचे आहेत. कृष्णा. जरांगे पाटील, आपण जे आंदोलन केलं होतं त्यानंतर हैदराबाद गॅझेटियर लागू झालं ही वस्तुस्थिती खरी जरी असली तरी जी कागदपत्र हवी आहेत अर्ज करायला त्यातल्या नोंदी याच लोकांना मिळत नाहीत आणि त्यामुळे अर्ज कमी येत आहेत अशा प्रकारचा अधिकारी सांगतात. याबद्दल आपलं काय मत आहे? आणि पूर्वीच्या काही शिंदे समितीच्या दादा शिंदे सर नोंदी निघालेल्या आहेत आणि आता हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे हे भाग 2 येतात. समान आडनाव असणाऱ्या लोकांना गॅजेटियर प्रमाणे अर्ज देता येतो किंवा नातेसंबंधातल्या माणसाला अर्ज देता येतो हैदराबाद गॅजेट प्रमाणे आणि कुळातल्याही लोकांना त्या नोंदी पूर्वी सापडल्या त्यांच्या फक्त शपथपत्रावरती, कारण मराठा आणि कुणबी एकच आहेत, आम्ही वेगळे नाही आहेत म्हणून अर्ज करणार आहेत लोक. समान आडनाव असलेले म्हणा, पूर्वी नोंदी निघालेले म्हणा करणार आहेत 100% अर्ज. फक्त गावगाव समित्या नाही आहेत. त्याच्यामुळे गोरगरिबांना नाही हो लक्षात येत. आणि समित्या सगळ्यात जास्त गावगाव समित्यांनी समित्याकडेच अर्ज करायच्यात ना, समित्या नेमलेल्या आहेत, समित्याकडेच अर्ज करायचा पहिला. नाही गावागावात केंद्र सर आणखी समित्या गावागावात नाही आहेत. आमच्या अंतरवालीतच नाही उदाहरणार्थ. साष्ट पिंपळगावला नाही, गेवराईला नाहीये, बीडला नाही आहेत, गावागावात कित्येक तरी, धाराशिवला नाही आहेत, कित्येक सांगू तुम्हाला हिंगोलीत नाही आहेत, कित्येक तरी वसमतला नाही आहेत, पाथरीत नाही आहेत, कित्येक तरी जागेवरती गावागावात समित्या नाही आहेत. तिकडे तुम्ही मुखेडकडे जा, भोकरकडे जा, तिकडे लोहा कंधारकडे जा, गावागाव समित्या नाही आहेत. इकडे भोकरदनला नाही आहेत, इकडे अंबड घनसांगवीला नाही आहेत, इकडे पैठणला नाही आहेत, इकडे तुमच्या सिल्लोडला नाही आहेत, दौलताबादला नाही आहेत, खुलताबाद त्या परिसरात नाही आहेत. हे सत्य. तुम्ही जे असं सांगताय की एवढी सोपी पद्धत आहे, जर आडनाव सेम असतील तर त्याला शपथपत्रावर ते अर्ज करायचा आहे, तर मग लोक अर्ज का करत नाही आहेत? अर्ज करायला मी मगाच ताईंना पण सांगितलं आणि केंद्र सर तुम्हाला सुद्धा सांगतो, गावागावात समिती असल्यानं माझा ग्रामीण भागातला हे मराठा जीव आहे ना, त्याला जास्त माहिती नाही याच्यातलं. खूप प्रमाणात शेतकरी कुणबी आहे मराठा. मग त्याला जर गावात समिती असली तर तो गावातल्या अधिकाऱ्यांकडे जाईल, तिथल्या तलाट्याकडे जाईल, कृषी अधिकाऱ्यांकडे जाईल, तिथल्या ग्रामसेवकाकडे जाईल की साहेब माझा हे अर्ज, हे माझं शपथपत्र, मला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे. तहसीलदाराकडे जर गेला तर त्याचा तो वरून आदेश नाही. हे सत्य. एबीपी माझा खूप मोठा आज उरगाळ करणार आहे. मनोज अधिकारी जरांगे, डायरेक्ट सांगताय तुम्ही की आम्हाला सतत असं आदेशच सांगताय की शेतकरी आहे, कुणबी आहे, गरीब आहे, त्याला ही सगळी प्रक्रिया नीट माहिती नाहीये, कशा पद्धतीनं अर्ज करायचे हे माहित नाहीये. पण अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे की तुमच्या एका हाकेवरती अख्खा समाज तुमच्या सोबत, तुमच्या पाठीशी उभा राहतो, हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरतो. आता ज्या पद्धतीनं तुम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढा उभारलात, त्याच पद्धतीनं या लढ्यामधून काय साध्य होतंय याची जागृती व्हावी, हे लोकांपर्यंत पोहोचावं, यासाठी तुमच्या पातळीवर तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का? तुम्ही सरकारला सांगताय जनजागृती करा, अधिकारी नेमा, तुम्ही काय करणार आहात? आम्ही पुन्हा 1 जानेवारीपासून ही गावागावात आता मोहीम सुरू करणार आहेत की आपल्या लोकांना अर्ज करा. परंतु लोक अर्ज करायला काही पुढे प्रश्न तिथंच येतोय. जर तहसीलदाराकडे एडीएम कडे गेले तर ते कारण सांगता येणार नाही. म्हणून फडणवीस साहेबांनी आणि विखे पाटील साहेबांनी गावागावातल्या ताबडतोब गठीत करणं गरजेचं आहे. म्हणजे कारण लोकांनाही देता येणार नाहीत आणि सरकारला पण देता येणार नाहीत आणि अधिकाऱ्यांना पण देता येणार नाहीत. गावची समिती झाली की तुम्ही अर्जाचे ढिगल बघा किती पडतायत. तरी पण आता आम्ही सुद्धा त्याच्यावर जागृती 1 तारखेपासून करायला लागलो, 1 जानेवारीपासून, की आपण अर्ज करायचे. किंवा कस नाही म्हणतो अधिकारी, आता आम्ही बघू. जर गावात समिती नाही ना, डायरेक्ट तहसीलदाराकडे अर्ज नेऊन द्यायचे, आम्हाला JR प्रमाणे पाहिजे. मग ते कसे करत नाहीत. ते हैदराबादच्या JR प्रमाणे म्हणतो, हैदराबादच्या JR प्रमाणेच पाहिजे. पण आता आम्ही सुद्धा जागृती सुरू करतोय आणि एबीपी माझाच्या माध्यमातून मराठा समाजालाही सांगतो, आपण सगळ्यांनी हैदराबादच्या गॅजेटच्या JR प्रमाणे, जर गावात समिती नसेल तर तहसीलदाराकडे अर्ज करा. ते कसं काय म्हणते सरकारचा आदेश नाही, ते आता इथून पुढे आपण बघू. सगळ्यांनी अर्ज करायला सुरुवात करा. या सगळ्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचं म्हणणं असं आहे की हैदराबाद गॅझेटचा जो काही परिणाम आहे तो मराठवाड्यावर जास्त आहे, इतर भागांमध्ये जास्त नाही, आणि म्हणून कदाचित अर्ज कमी येत असावेत. आपल्याला काय वाटतं? काय म्हणले?
बावनकुळे असं म्हणाले आहेत की मराठा गॅझेटियरचा जो काही परिणाम आहे तो मराठवाड्यावर जास्त दिसतोय, महाराष्ट्रातल्या इतर भागांमध्ये तेवढा दिसत नाहीये. दिसत नाही म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे किंवा आम्हाला त्याही गॅजेटियरचा JR पाहिजे. एकदा JR निघाला म्हणजे मराठा समाजाला टेन्शन राहत नाही. तुम्ही ताई मोगशी जे बोलला होतात की मराठा समाजाने खूप लढा दिला, खूप मराठा समाज उठला, याचं कारण मग त्यांना यश सुद्धा मिळालं. मराठा समाजाला मराठा समाज JRच घेऊन मागे आलाय, मोकळा आला नाही. आज त्याच्या आता तुम्हीच उदाहरण दिले, 5 गावांना पण निघालेत का नाही ताई JR, म्हणजे सगळेच मराठा फक्त मराठ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, समाजावर विश्वास ठेवू नये. मराठवाड्यातल्या मराठ्यांना जसं बावनकुळे पश्चिम महाराष्ट्र आरक्षण लागतंय, अर्ज समाजाने केले नाहीत म्हणजे याचा अर्थ असं समजायचा नाहीये की त्यांना लागत नाही का काय. हे गावातल्या समित्या गठीत व्हायनात म्हणून लोकांच्या लक्षात येईना आणि गोरगरीब तहसीलदारापर्यंत जाऊ शकत नाही. तरी पण मी एबीपी माझाच्या माध्यमातून हात जोडून मराठ्यांना आव्हान करतो, एबीपी माझाने आपल्यासाठी खूप चांगला मुद्दा हातात घेतलाय. त्याच्यामुळं मराठ्यांच्या घराघरात ही माझी विनंती सगळ्यांसाठी आहे की तहसीलदाराकडे गॅजेट प्रमाणे सगळ्यांनी धडाधड अर्ज करायला सुरुवात करा. जर एखादा मराठवाड्यातला तहसीलदार म्हणला की सरकारचे आदेश नाही तर मग मी सरकारकडे बघतो काय ती, फक्त मराठ्यांनी अर्ज करा. पण एक गोष्ट सिद्ध झाली ताई, तुम्ही मगाशी म्हणला होता मराठी ताकदीला लढले तरी पण मराठ्यांनी यश मिळवलंय, JR आणलाय. उदाहरणार्थ 5 का होईना, तुम्ही म्हणला 5 अर्ज केले होते, 5 का होईना मान्य झालेत म्हणजे गॅजेट प्रमाणे निघायला लागले की खूप मराठ्यांचं लढलेलं मुंबईत गेलेलं ते यश. ठीक आहे, आजवरच्या तुमच्या लढ्याला यश मिळालेलं आहे. तुम्ही मराठा समाजाला आवाहन करताय जास्तीत जास्त अर्ज करण्यासाठी. त्या आवाहनाला आता मराठा समाजाकडून कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहावं लागेल. मनोज जरांगे पाटीलजी, आभार, आपले आपण सविस्तर बातचीत केलीत आणि आमच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत त्यासाठी. आणि कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी देखील आपल्यासोबत होते. कृष्णा, तुमचेही आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.